मार्कुस शुभवर्तमान अध्याय 10. सूटपत्र विषयक एक प्रश्न. सूटपत्र विषयक एक प्रश्न. मग तो निघून यहुदियाच्या सीमेवरील प्रांतात यार्देनीच्या पलीकडे आला. तेव्हा पुन्हा लोकसमुदाय एकत्र जमून त्याचकडे आले आणि तो आपल्या चालीप्रमाणे त्यास पुन्हा शिकवू लागला. पुरुषांनी येऊन त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याला विचारले, पुरुषाने आपल्या बायकोला टाकावे हे योग्य आहे काय? त्याने त्यास उत्तर दिले की मोशाने तुम्हास काय आज्ञा केली? ते म्हणाले, सूटपत्र लिहून तिला टाकावयास मोशाने परवानगी दिली. येशू त्यास म्हणाला की तुमच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुम्हासाठी लिहून ठेवली. तरी त्याने ती नरनारी अशी उत्पन्न केली असे उत्पत्तीच्या प्रारंभापासून आहे. या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. ती पुढे दोन नव्हत तर एक देह आहे. यास्तव देवाने जे जोडले आहे ते मनुष्यांनी तोडू नये. नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले. तेव्हा तो त्यास म्हणाला, जो कोणी आपल्या बायकोला टाकून दुसरीबरोबर लग्न करतो तो तिचबरोबर व्यभिचार करतो. आणि जर ती स्वतः आपल्या नवऱ्याला टाकते व दुसऱ्याबरोबर लग्न करते तर ती व्यभिचार करते. येशू लहान मुलांना आशीर्वाद देतो. येशू लहान मुलांना आशीर्वाद देतो. मग लोकांनी त्याचकडे बाळकास आणले, यासाठी की त्याने त्यास स्पर्श करावा. परंतु शिष्यांनी आणणाऱ्यास दटावले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यास म्हणाला, बाळकास माझ्याजवळ येऊ द्या, त्यास मना करू नका, कारण देवाचे राज्य असल्यांचेच आहे. मी तुम्हास खचित सांगतो, जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणार नाही. तेव्हा त्याने त्यास कवटाळून व त्याचवर हात ठेवून त्यास आशीर्वाद दिला. सार्वकालिक जीवन प्राप्तीविषयी एका श्रीमंत तरुणाचा प्रश्न. सार्वकालिक जीवन प्राप्तीविषयी एका श्रीमंत तरुणाचा प्रश्न. मग तो निघून वाटेस लागणार तो एकाने धावत येऊन व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळवण्यासाठी मी काय करावे? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एक म्हणजे देव, त्याच वाचून कोणी उत्तम नाही. आज्ञा तुला ठाऊक आहे, मनुष्य हत्या करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, ठकवू नको, आपला बाप व आपली आई यांचा मान राख. त्याने उत्तर दिले, गुरुजी, मी लहानपणापासून हे सर्व पाळले आहे. येशूने त्याचकडे न्याहाळून पाहून त्याचवर प्रीती केली व त्याला म्हटले, एक गोष्ट तुझ्यात उणी आहे. जा, तुझे आहे नाही ते विकून दरिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. चल, माझ्या मागे ये. परंतु तो हे वचन ऐकून ग्लानमुख झाला व कष्टी होऊन निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. संपत्तीची आडकाठी. संपत्तीची आडकाठी. तेव्हा येशूने सभोवते पाहून आपल्या शिष्यास म्हटले, श्रीमंताचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे. तेव्हा शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले. येशूने त्यास पुन्हा म्हटले, मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे. धनवानाने देवाच्या राज्यात जावे यापेक्षा उंटाने सुईच्या नेड्यातून जाणे सोपे आहे. तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन त्याला म्हणाले, तर मग कोणाचे तारण होईल? येशूने त्याचकडे न्याहाळून पाहून म्हटले, मनुष्यास हे असाध्य आहे, परंतु देवाला नाही. देवाला सर्व काही साध्य आहे. पेत्र त्याला म्हणू लागला, पहा, आम्ही सर्व सोडून आपले अनुयायी झालो आहोत. येशूने उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, ज्याने मजकरिता व सुवार्तेकरिता घर, भाऊ, बहीण, आईबाप, मुले किंवा शेते सोडली आहेत, अशा कोणाही इस्माला या सांप्रतकाळी 100 पट घरे, भाऊ, बहीण, आया, मुले व शेते ह्याबरोबर पाठलाग आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्या वाचून राहणार नाही. तरी जे पहिले ते शेवटले
व शेवटले ते पहिले असे बहुतांचे होईल. आपल्या मृत्यूबद्दल येशूने तिसऱ्यांदा केलेले भविष्य. आपल्या मृत्यूबद्दल येशूने तिसऱ्यांदा केलेले भविष्य. मग ते मार्गस्थ होऊन येरुशलेमास वर जात असता येशू त्यांच्या पुढे चालत होता. तेव्हा ते थक्क झाले आणि जे त्याच्या मागून चालत होते त्यांना भीती प्राप्त झाली. तेव्हा तो पुन्हा आपल्या 12 शिष्यास जवळ घेऊन आपणाला जे घडणार ते त्यास सांगू लागला. पहा, आपण वर येरुशलेमास जात आहोत. मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल. ते त्याला मरणदंड देतील, विदेशांच्या स्वाधीन करतील. ते त्याची थट्टा करतील, त्याजवर थुकतील, त्याला फटके मारतील व त्याचा जीव घेतील आणि 3 दिवसांनी तो पुन्हा उठेल. याकोब व योहान यांची विनंती. याकोब व योहान यांची विनंती. जब्दीचे पुत्र याकोब व योहान हे त्याच्याजवळ येऊन म्हणाले, गुरुजी, जे काही आम्ही आपणाजवळ मागू त्याप्रमाणे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. तो त्यास म्हणाला, मी तुम्हासाठी काय करावे म्हणून तुमच्या मनात आहे? ते त्याला म्हणाले, आपल्या वैभवात एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसण्याची कृपा व्हावी. येशूने त्यास म्हटले, तुम्ही मागतात ते तुम्हा समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिववेल काय? जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेवेल काय? ते त्याला म्हणाले, घेवेल. येशूने त्यास म्हटले, जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल हे खरे, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार हा ज्यांच्यासाठी सिद्ध केला आहे त्यांच्या वाचून दुसऱ्या कोणाला देणे हे मजकडे नाही. खरे मोठेपण, खरे मोठेपण. हे ऐकून बाकीचे 10 जण याकोब व योहान यांना रागे भरू लागले. येशूने त्यास जवळ बोलावून म्हटले, विदेशात अधिकारी म्हणून जे मानलेले आहेत ते त्याचवर प्रभुत्व चालवितात व त्यांचे मोठे लोक त्याचवर सत्ता चालवितात. हे तुम्हास ठाऊक आहे. परंतु तुम्हामध्ये तसे नाही. तर जो कोणी तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होण्यास इच्छितो त्याने सर्वांचा दास व्हावे. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा घ्यावयास नाही तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडनीस्तव आपला जीव द्यावयास आला. अंधळ्या बर्तिमयला दृष्टीदान. अंधळ्या बर्तिमयला दृष्टीदान. नंतर ते यरीहोस आले. मग तो, त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय हे यरीहोतून बाहेर जात असता तिमय याचा पुत्र बर्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो ओरडून म्हणू लागला, अहो येशू, दावीद पुत्र, मजवर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून बहुतांनी त्याला दटाविले, परंतु तो अधिकच ओरडू लागला, अहो दावीद पुत्र, मजवर दया करा. तेव्हा येशूने उभे राहून त्याला बोलवावयास सांगितले. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, ते तुला बोलावित आहे. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून त्वरेने उठून येशूकडे आला. येशूने त्याला म्हटले, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे? आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालला.